हाय फ्रेंड्स, मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये। तर आज सकाळी लवकर उठून झटपट तयारी करून आम्ही हे कुठे निघालेलो आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका। गुरुवार म्हटलं तर शेगाव आठवते ना, तर आम्ही पोहोचलेलो आहोत गुरुवारच्या दिवशी शेगावला। इथे बघा किती छान तयारी केलेली होती। आदल्या दिवशी द्रौपदीची मुर्मू येऊन गेलेल्या होत्या, तर किती छान सुंदर अशी सजावट झालेली होती मंदिराला। त्याच्यानंतर आम्ही मंदिरामध्ये गेलो तर गर्दी बघा, गुरुवार म्हटलं तर गर्दीही राहणारच। त्याच्यानंतर सर्वात आधी आम्ही चप्पल ठेवून कूपन घेऊन घेतली। त्याच्यानंतर थेट निघालो दर्शनासाठी। तर समाधी दर्शनासाठी 50 मिनिटे होते, तर म्हटलं चला समाधी दर्शनच आज करून घेऊया। त्याच्यानंतर आम्ही रांगीमध्ये लागलेलो आहे। माझा पिल्लू बघा किती छान एन्जॉय करत आहे तर आणि किती गोड दिसत आहे। त्याच्यानंतर तब्बल 50 मिनिटे रांगेमध्ये लागून श्रींचे दर्शन घेऊन घेतले। त्याच्यानंतर आम्ही जेवणाच्या रांगेमध्ये लागलेलो आहे। इथे शिवजी आणि पार्वतीचे दर्शन घेऊन घेतले आणि 50-45 मिनिटे रांगेमध्ये लागून झाल्यानंतर आम्ही प्रसादाचा आस्वाद घेतला। इथे प्रसादामध्ये बघा किती छान पोळी भात वरण आमटी बेसन होतं। माझ्या मुलाने पण प्रसादाचा छानपैकी आस्वाद घेतलेला आहे। त्याच्यानंतर प्रसादालयाच्या बाहेरच गजानन महाराजांचा फोटो आणि पादुका होता, त्याचे पण दर्शन घेऊन आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासासाठी। तुम्ही बघू शकता माझ्या मुलाने पण किती छान दर्शन घेतलेलं आहे। इथे किती एसटी आहेत, किती गर्दी होती। त्याच्यानंतर तब्बल 1.5 तास वाट बघून आम्हाला एक फायनली एसटी भेटली। त्याच्यानंतर आम्ही 1.5 तासानंतर आम्ही पोचलो आमच्या घरी। थँक्यू फॉर वॉचिंग।